संदीप पांडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही निघालेलो आहे कोकण ट्रिपसाठी. फॅमिली ट्रिप आहे. प्लॅन असा आहे, दापोली, हरणेबंदर, कर्दे बीच वगैरे आम्ही एक्सप्लोर करणार आहे. चला मित्रांनो, आता निघालेलो आहे सासवडवरून. अंदाजे पोहोचण्यासाठी 5.5 तासाचा वेळ दाखवत आहे. सासवडवरून भोर वरंदा मार्गे आपण जाणार आहे. रस्ता थोडा खराब आहे अशी माहिती मिळालेली आहे. बघू पुढे कशी काय कंडिशन आहे ते. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. आत्ता आपण भोरवरून पुढं निघालेलो आहे. निरादेवदर धरण आत्ताच पास केलेलं आहे आपण आत्ता. आणि आत्ता आपण पाहत आहात रस्त्यांची कंडिशन एकदम उत्तम झालेली आहे. सकाळी 7:15 वाजले. सकाळी आपण 5:30 वाजता निघालो होतो. 4 वाजता निघायचं प्लॅनिंग होतं. मला मित्रांनी सांगितलं होतं की वरंदा घाट मार्गे रस्ता दुरुस्तीची कामे चालू आहेत, या मार्गे जाऊ नकोस. पण हा मार्ग इतका सुंदर आहे, इथं असणारं निसर्ग सौंदर्य इतकं अप्रतिम आहे की रस्ता थोडा खराब जरी असला तरी या मार्गाने येण्याचा मोह मला आवरता आला नाही. इथला निसर्ग अजून आर्टिफिशियल झाला नाही. इतर मार्गांप्रमाणे इथं मोठाली हॉटेल्स, फार्म हाऊस चालू झालेले नाहीत, म्हणून अजून हे नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे. आता हा रस्ता सिमेंटचा होतोय आणि इतर मार्गाप्रमाणे इथल्या सौंदर्यामध्ये मानवी हस्तक्षेप सुरू होईल. तोपर्यंत इथल्या रॉ निसर्गाचा आनंद घेऊयात. वरंद घाटात आलं की पहिली आठवते इथली भजी. इकडून आलोय आणि भजी खाल्ली नाही असं कधी होणारच नाही. आम्ही थांबून भजी आणि चहा घेतला. भाजी, आलू मटर, शेव भाजी, ग्रीन पीस मसाला, डाळ तडका. ही चटणी आणि भजी एकत्र चांगली लागते, आहे ना? तुम्हाला दिसलीच नाही. वरंद घाट कावळ्या उर्फ मनमोहनगड किल्ल्याला दुबंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत गर्द झाडीत समर्थ रामदास स्वामींची शिवतरघळ आहे, जिथं रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. घाट उतरून खाली आलं की कोकण सुरू झाल्याची जाणीव होते. झाडे, माती, वातावरणामध्ये लगेच बदल जाणवतो. 5:30 वाजता आपण निघालो होतो. आता 9:20 झालेले आहेत. अंदाजे 3.25 तास लागले आपल्याला वरंदा घाटातून खाली यायला. समोर आपल्याला पनवेल कन्याकुमारी राष्ट्रीय मार्ग NH-66 दिसतोय. या महामार्गाने आपण खेडपर्यंत जाऊन तेथून दापोलीला जाऊ शकतो. पण आपण सरळ याच मार्गाने दापोलीला जाणार आहोत. आपल्याला काही कामानिमित्त एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर आपण लवकर पोहोचणारा चांगला मार्ग निवडतो. पण जेव्हा आपण फिरायलाच बाहेर पडलो आहे तर सभोवतालच्या परिसराचा, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत गेलं पाहिजे. या मार्गावर येणाऱ्या आंबा, काजूच्या बागा, गर्द झाडी, वळणावळणाचे रस्ते, कोकणी गावे, मंदिरे पाहत जाण्याचा जो आनंद आहे तो या हायवेने जाताना मिळणार नाही. दापोली आता 6 किलोमीटर राहिलेला आहे. 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. आता गॅस पण संपत आलेला आहे. थोडासा गॅस शिल्लक आहे. आपले एकूण 170 किलोमीटर झालेले आहेत. दापोलीच्या अलीकडंच 1-2 किलोमीटर अलीकडं CNGचा पंप आहे, तिथे आपण गॅस टाकून घेऊ. आणि दापोलीत आत्ता आम्ही सर्च केलं तर जगदीश म्हणून एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण मिळतं असं आम्ही सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे. तर आता त्या हॉटेलचा शोध घेणार आहे.
या हॉटेलकडे जाण्यासाठी मोठा मार्ग असूनही गुगलने पुन्हा एकदा आपल्याला या दापोलीच्या अरुंद रस्त्याने आणलेला आहे. मित्रांनो, जेवण करून आता आपण पुढे निघालेलो आहे हरणे बंदरकडे. जेवण खूप छान होतं. त्यांचे पूर्ण घरगुती मसाले, घरगुती जेवण होतं, असं हॉटेल टाईप नव्हतं. आता आपण एक 10-15 मिनिटात पोहोचणार आहे. कर्दे बीचवरती आपण रूम बुक केलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला रूमचा अपडेट देतो. कर्दे बीचवरती आम्ही जिथे थांबलो आहे हे आहे माऊली सी व्ह्यू. याच्या या रूम आहेत. रूम प्रशस्त आहे, डबल बेड आणि एक्स्ट्रा गादी दिलेली आहे. बाथरूम सुद्धा क्लीन, स्वच्छ आहे. रूममधून बाहेर पडताच रस्ता क्रॉस करून बीचवर जाऊ शकतो. अगदी बीचला लागूनच रूम आहे. चला मित्रांनो, आपण निघालो आहे हरणे बंदरचा मासळी बाजार पाहण्यासाठी. तिथे दुपारी 4 नंतर मच्छी मार्केट चालू होतं. त्यांचा तिथं माशांचा लिलाव होतो. तो लिलाव पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. आपण तिथे मासेसुद्धा खरेदी करणार आहे आज संध्याकाळी जेवण करण्यासाठी. हरणेचा मासळी बाजार हा रायगड रत्नागिरीमधील सगळ्यात मोठा बाजार आहे. दापोलीत येणारे पर्यटकसुद्धा या लिलावात मोठ्या हौसेने भाग घेतात. पाटे मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी परततात. त्याचबरोबर 2-2, 4-4 दिवस समुद्रात राहून मच्छीमारी करणाऱ्या नावाही परततात. नावेतून आणलेले मासे वाळूत पसरून बाजाराला सुरुवात होते. हा बाजार पाहिल्यावर तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित होता आणि नशिबाच्या जोरावर केलेल्या लाखो रुपयांचे व्यवहार पाहून डोळे विस्फारून जातात. कारण इथे ज्याचा माल त्याची किंमत आणि ज्याची किंमत जास्त त्याचा माल. येथे छोटे व्यापारी, फेरी व्यवसाय करणाऱ्या कोळीनी, दर्दी खवय्ये आणि रत्नागिरीच्या कारखान्यांना, मुंबईच्या मार्केटला मासळे पुरवणारे लोक मोठ्या गर्दीने हजर असतात. लिलावात खरेदी केलेला माल थेट मुंबईत कुलाबा मार्केटकडे जातो. तसाच तो रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर इकडेही पाठवला जातो. आम्ही संध्याकाळीसाठी मासे विकत घेतले आणि आता हरणे बंदरच्या शेजारीच असलेला गोवागड हा किल्ला पाहण्यासाठी निघालो. हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे, जो सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी 16व्या शतकात आदिलशाही काळात बांधला गेला आहे.
हा किल्ला सुमारे 5 एकर परिसरात पसरलेला असून हार्ने बंदराजवळील 3 किल्ल्यांपैकी म्हणजे कनकदुर्ग, फतेगड आणि गोवागड यापैकी एक आहे. सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून घेतला. हा किल्ला तीनही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, एक जमिनीच्या बाजूला आणि दुसरा पश्चिमेला समुद्राभिमुख. हा आणि चार किल्ले आहेत ना सगळे मिळून. हा तर तो एक हा एक आणि तिथे 2 आहेत, लाईट हाऊस आणि फतेगड असे 4. 4 आहेत का टोटल? ते घरं राहतात ना, म्हणजे लोकांची वस्ती आहे ना, तो एक घर. हां हां. तिकडे पण लाईट हाऊस आहे, तिथे वर चढून बघायचं ते. आणि सुवर्णदुर्ग तिकडे जायला काय आहे का? तिकडे बोटिंग मध्ये असतात. उद्या सकाळी का? थंड विंड पाहिजे तर आहे. ते बोटिंग वाले असतात, ते संध्याकाळी 5 का 6चा टायमिंग आहे. बंद. त्यानंतर मग सकाळी 8ला चालू. चौघजण आहे. कोळंबीची निम्मी कोळीवाडा आणि निम्मी भाजी आणि सुरमई भाजी, चपाती भाकरीच 4-5. या जेवायला मित्रांनो आज आपला बेत आहे सुरमई फ्राय, कोळंबीचा कोळीवाडा आणि कोळंबीची रस्साभाजी. त्याच्याबरोबर आहे तांदळाची भाकरी, राईससुद्धा आहे. छान बनवलेला आहे. त्यांचा स्वयंपाक अत्यंत छान असतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता उठलेलो आहे, निघणार आहे. थोडं बीचवर फिरायचं आहे आणि इथं थोडासा चहा घेतो आणि नंतर बीचवर जाणार आहे. समुद्र दाखवस आहे पुढे. आता मोठ्या हाताने दाखव ना लांब तिकडे बघून. स्वाती कशी काय झोप झाली मग? मी तर दादी दिसते. झोप कशी काय झाली? झालं का? छान झाली. अगं फोन छान झाली म्हणायची, मग परत बसायचं ना, परत पुढं कसं लगेच झोपून बसायचं. हां छान झाली. स्वाती झोप कशी काय झाली? छान. स्वाती छान झाली. अगं मी सुरू दे की मला. स्वाती झोप कशी काय झाली? छान झाली.
चल मग थोडं थोडं पुढं असं एक पाऊल पुढं. सई कसं वाटतं चष्मा हरवल्यानंतर? आनंद होता. कसं काय हरवला तुझा चष्मा? बघू तू बिगर चष्म्याची कशी काय दिसती? हां चांगली नाही दिसत. आणि बिगर चष्म्याचं तुला कसं काय दिसतंय? मित्रांनो आज अत्यंत शोकाकुल अशी घटना घडलेली आहे. आमच्या सईबाईचा चष्मा समुद्रात हरवलेला आहे आणि त्याच्यामुळे सईबाईला आता काही दिसणार नाही आहे. सईबाईची तुम्ही रिॲक्शन बघू शकता. इकडे बघा मॅडम, बघा मॅडम, तुम्हाला कसं काय वाटतंय? चष्मा हरवल्यानंतर कसं काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. तुम्हाला दिसतंय का? चांगलं नाही. दिसायचं नाही मला लय आवडायचं. एक तरी एवढ्या वर्षी मला पाहिजे भेट करूया सेम. पाणी आम्ही जारमध्ये भरून घेऊन येतो फिल्टरचं आणि मग त्याच्या अशा बॉटल भरून घेतो. बाहेरच्या बॉटल 1 लिटरला 20 रुपये पडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे प्लास्टिक आहे त्याच्यामुळं पोल्युशन पण होतं. त्याच्यामुळं आम्ही घरूनच असं एक जार घेऊन येतो आणि अशा 2-3 बॉटल आणल्या तर आम्हाला बाहेरून अजिबात पाणी घ्यावं लागत नाही. सगळं उरकून परत एकदा समुद्रावर चाललो आहे सईबाईचा चष्मा शोधण्यासाठी. समुद्राच्या लाटांनी जर आलाच किनाऱ्यावर तर सापडेल ह्या आशेने आम्ही आता चष्मा शोधायला परत एकदा किनाऱ्यावर चाललो आहे. सई तुला दुसरा चष्मा घेऊ आपण. मित्रांनो 10:30 वाजलेले आहेत. रूम चेकआउट केली आणि आता आपण निघालेलो आहे कड्यावरचा गणपती. इथून एक 5-6 किलोमीटर अंतर आहे असं वाटतंय, कारण चेक करायला आपल्याकडं मोबाईलची रेंजसुद्धा नाही आहे. आता विचारत आपल्याला जायला लागणार आहे नेमकं कुठं आहे ते पाहायला. इथून हरणे बंदरला जाऊन तिथं विचारू की नक्की कड्यावरचा गणपती कुठं आहे. त्या पद्धतीने आपण आता पुढचा प्रवास करू. कड्यावरचा गणपती कोकण काय आहे ते इथं आल्यावर कळतंय. एवढी दाट झाडी, आंब्याच्या बागा, काजूची झाडं भरपूर दिसत आहेत आणि याच्या आतमध्ये एकदम डोंगरात वसलेलं हे गणपतीचं मंदिर. गाडी पार्किंग करायला भरपूर अशी जागा आहे. मंदिराने व्यवस्था छान केलेली आहे. कड्यावरील गणपती मंदिराची स्थापना 600 वर्षापूर्वी इसवी सन 1430च्या सुमारास करण्यात आली आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती सुबक आणि देखणी आहे. ही मूर्ती 3.5 ते 4 फुटाची असून मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते, मात्र इसवी सन 1789 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
यानंतर हे मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिर विस्तीर्ण आहे. मध्यभागी गणपती व शेजारी शंकराचे मंदिर देखील आहे. गणपती मंदिरासमोर तलाव आहे. साधारणपणे हे मंदिर 65 फूट उंचीचे आहे. खाली गावामध्ये समुद्रकिनारी हे मंदिर होते, पण समुद्राची पातळी वाढून हे मंदिर समुद्राच्या पाण्याखाली गेले. कधी जास्त ओहोटे आल्यानंतर या मंदिराचे अवशेष पूर्वी दिसत होते, त्यामुळे तेथील गणेश मूर्ती आणून येथे कड्यावरती हे मंदिर स्थापन करण्यात आले. ज्यावेळेस गणपतीने समुद्रकिनाऱ्यावरील मंदिरातून कड्यावरती पहिले पाऊल टाकले ते इथे टाकलेले आहे आणि दुसरे पाऊल हे कड्यावरील मंदिरात टाकलेले आहे. इथून आता आपण केशवराज मंदिराकडे जाणार आहे. त्याच्या आधी आपण मध्ये कुठेतरी थांबून थोडासा नाश्ता करणार आहे. मित्रांनो, आपण निघालो होतो केशवराज मंदिराकडे. ते जाताना आता एक स्पॉट सापडला. इथं आपण आत्ता खाली जाऊन पाहूया, तुम्हाला दाखवतो. समोर सुवर्णदुर्ग दिसतोय, हे समोर पाचपांढरी गाव आणि हा भव्य असा समुद्र. काय नजारा आहे, प्रचंड समुद्र. आणि समुद्रानंतर आपल्याला आकाश कोणतं आणि समुद्र कोणता तेच समजत नाही, इतक्या लांबपर्यंत समुद्र. हारणे ते दापोली रस्त्यावर आता आपण केशवराज मंदिराकडे आतमध्ये वळलेलो आहे. इथे गाव आसूद गाव. चाळीस मिनिट सांगितलेले आहेत चालत जाण्यासाठी. ठीक आहे, ट्रेक होऊन जाईल आज आपला भर उन्हाचा ट्रेक. काय नाश्त्याला? नाश्त्याला थालीपीठ, आंबोळी, कांगी, दडपे पोहे. आता लगेच होईल का? आणि आंबोळी होईल का? एक एक द्या, सगळंच दडपे पोहे वगैरे द्या एक. आता दडपे पोहे आलेले आहेत मित्रांनो, दडपे पोहे. आत्ता आंबोळी होती, आता दडपे पोहे. गावणे थालीपीठ. थालीपीठ बघा ही टेस्ट. मावशी तो हे चापा काय हे केलेलं आहे का? हां, प्रिझर्वेटिव्ह केलेलं कशात? शोसाठी. तुरटीचं पाणी तुरटीचं पाणी आहे का? मग ते खराब नाही होणार? खराब नाही होत, पण हवाला लागतं का मग. मित्रांनो, तुम्ही केशवराज मंदिराला भेट देण्यासाठी येणार असताल तर शक्यतो सकाळी लवकर या. खूप अशी उभी चढण आहे आणि शक्यतो
आपल्यासोबत पाणी बॉटल ठेवा. चला शेवटच्या 3 पायऱ्या. एक गर्द झाडीत वसलेले हे मंदिर साधारण 1000 वर्ष जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे. देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. येथे 12 महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरती टेकडीवर नैसर्गिक झरा आहे. तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती आहे तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णुमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत. अहो माकडे गेली म्हणते मी. तुझी बहिणीच आहे. बघितलं का कोण बोलते. तू म्हण की आपली मम्मा पुढे चालली. तीन वाजून 22 झालेली आहेत. केशवराज मंदिराचं दर्शन घेतलं. बाय बाय कोकण. वेळेअभावी परशुराम भूमी आपण रद्द करत आहोत. घराकडे निघतोय. जाताना खेड पोलादपूर मार्गे महाबळेश्वर मार्गे जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली दापोलीची ट्रिप संपत आहे. आता एक अर्ध्या तासात घरी पोचत आहे. कापूरवळला चहा घेण्यासाठी थांबलेलो आहे. आता 11 वाजायला आलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.